राजकीय वर्तुळातून आणखी एक मोठी बातमी। आनंदराज आंबेडकर यांना नवनीत राणा यांच्याकडून फंडिंग मिळाल्याचा गंभीर आरोप आमदार यशोमती ठाकूर यांनी केलेला आहे। आनंदराज यांच्या हॉटेलची बिलं राणा यांनी भरली असा गंभीर आरोपही ठाकूर यांनी केला। आनंदराज यांच्या हॉटेलची बिलं राणा यांनी भरली असं म्हणत त्यांनी जोरदार टीका केलेली आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आनंदराज आंबेडकर स्वतः आहेत। आनंदराज आंबेडकर यांना नवनीत राणा यांच्याकडून फंडिंग मिळाल्याचा आरोप यशोमती ठाकूर यांनी केलेला आहे। आपल्या या संदर्भातलं म्हणणं काय आहे? याबद्दल मी आपलं सांगू शकतो, मी हॉटेलमध्ये राहत नाही, मी बंगल्यामध्ये राहतोय, बंगला हायर करून राहतोय। त्यामुळं या काय मूर्खपणाच्या बोलतात मला कळत नाही, त्या वेड्यासारखं बोलतायत। उलट रवी राणाने जाहीर सभेमध्ये यशोमतीने माझ्याकडून कडक कडक नोटा घेतल्या असा आरोप केलेला आहे। त्यामुळं अशा ह्या इलेक्शनच्या पिरियडमध्ये आणि त्यांचा खास करून त्यांनी मी माघार घेतल्याच्या काल खोटं काँग्रेसवाल्यांनी व्हायरल हे केला, त्याच्यावर आम्ही सायबर क्राईममध्ये कंप्लेंट केली। आज त्याच्या महासचिवावर FIR झालेत काँग्रेसच्या अमरावतीच्या। तर त्यामुळं अत्यंत घाबरलेले आहेत, डिपॉझिट जाईल की अशी परिस्थिती त्यांच्या उमेदवार झाल्यामुळं त्या वेड्या पिशा झाल्यासारखं वागत आहेत आणि आरोप करत आहेत असं माझं मत आहे। तुम्ही म्हणताय की हा आरोप खोटा आहे आणि या संदर्भात तुम्ही तक्रार देखील दाखल केलेली आहे। बंगल्यात राहतो मी, हॉटेलमध्ये राहत नाही। बरोबर, ओके। या संदर्भात तुम्ही तक्रार देखील नोंदवलेली आहे। या संदर्भात पुढे काय झालंय का? काही तक्रारीच्या संदर्भात पुढे काय कारवाई करण्यात येते का? काँग्रेसच्या महासचिवावर FIR झालेले आहेत खोट्या बातम्या माझ्या विरुद्ध पसरवल्यामुळे। आंबेडकरचे आभारी आहे आपल्या प्रतिक्रियेसाठी। तर आपण पाहतोय जे आरोप केलेले होते यशोमती ठाकूर ते खोटे असल्याचं मत यावेळी त्यांनी मांडलेलं आहे आणि आपली प्रतिक्रिया साम TV सोबत मांडलेली आहे। बिलकुल तुम्ही हे स्टेटमेंट चालवू शकता। भाजपच्या उमेदवारांनी आनंदराज आंबेडकरांना उपयोग केलेला आहे, त्यांना फंडिंग केलेलं आहे, त्यांचे हॉटेलचे बिलं देखील ह्या उमेदवारांच्या यजमानांनी भरलेले आहेत आणि ही वस्तुस्थिती आहे। मला असं वाटते ते खूप सिनियर आहे, खूप मोठी आहे, माझी नणंदबाई आहे, तर मी माझे परिवाराचा नेहमी आदर करते आणि त्यांना जेही म्हणायचं आहे त्यांनी सगळं काही बोलून चुकलेले आहे, तर मग त्यांच्या उमेदवाराला मी शुभेच्छा